नमस्कार मित्रांनो, मी शिंदे तुमचं आपलं मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका हिंदी चित्रपटाच्या मूवीचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे मडगाव एक्सप्रेस। चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। सो मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, मडगाव एक्सप्रेस ही 3 मित्रांची गोष्ट आहे जे लोकांना लहानपणापासूनच गोवा जाण्यासाठी खूप एक्साइट असतात। जसं आपण सुद्धा खूप वेळा गोवाचा प्लॅन करतो, पण तो कधी सक्सेसफुल होत नाही। होतं हरकत नाही, होतं असं कधी कधी। ठीक आहे, तर मित्रांनो हे तिघं डिसाइड करतात की गोव्याला जायचं असतं, पण तेव्हा त्यांचं प्लॅन होत नाही। नंतर ते लोक वेगवेगळ्या ठिकाणी सेटल होतात। त्यानंतर एकदा असा प्रसंग येतो की हे तिघं गोव्याला जातात, त्यांच्याबरोबर अशी काही दुर्घटना घडते, त्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य चेंज होतं आणि ते गोव्याला पहिला जाऊ शकत नव्हते आणि आता गोव्यातनं बाहेर पडू शकत नाहीत। असं हे सगळं ड्रामॅटिक आहे, कॉमेडी खूप आहे मित्रांनो। ॲक्टिंगच्या बारेमध्ये जर आपण बोललो तर सगळ्यात जास्त चांगली छाप सोडलेली आहे ती प्रतीक गांधीनी आणि दिव्येंदू शर्मानी। अविनाश तिवारीचं काम पण ओके होतं, पण चांगलं होतं आणि हे दोघं त्यापेक्षा जास्त उजवे ठरलेले आहेत। कुणाल खेमूची डिरेक्टिंग खरंच चांगली होती आणि त्यामध्ये काय संशय नाही। मित्रांनो, मला एक गोष्ट खूप चांगली आवडली यामधली की कोणताही अपशब्द न वापरता, कोणतंही वल्गॅरिटी न दाखवता सुद्धा कॉमेडी कशी केली जाते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मडगाव एक्सप्रेस हा चित्रपट आहे। खूप वेळेनंतर, खूप टायमानंतर बॉलिवूडमध्ये असा एखादा चित्रपट बनलेला आहे। जुने आपले सगळे लेजेंडरी चित्रपट होते, जे हेराफेरी, भागमभाग, मालामाल विकली किंवा काही, हे जे असे लेजेंडरी चित्रपट होते ना, त्यानंतर खूप एका दशकानंतर तरी मला वाटतं हे चांगले असे चित्रपट आता बनलेत। कुणाल खेमूचा सुद्धा एक छोटासा यामध्ये कॅमिओ आहे आणि एक एक्सटेंडेड कॅमिओ आहे। ते कोण आहे मी तुम्हाला सांगणार नाही, त्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहायला लागेल। एक एक्सटेंडेड कॅमिओ आहे जो एका नामांकित इंडस्ट्रीमधलाच एक व्यक्ती आहे, त्याचा हा कॅमिओ होता। मित्रांनो, कॉमेडीमध्ये अजून एक आहे, ते म्हणजे उपेंद्र लिम्मे आणि छाया कदम। दोघांनीही खूप सुरेख काम केलेलं आहे त्यांच्या लेवलला। आणि उपेंद्र लिम्मे तर तुम्हाला माहितीच आहे, ॲनिमल ज्यांनी पाहिला असेल तो तर फॅन झालाच असेल। जे नॉन मराठी असतील त्यांना कळलं असेल उपेंद्र लिम्मे आता काय आहे काय नाही। आणि अजून तर आपल्याला खूप काय मूवीज येणार त्यांचे पाहायला भेटतीलच। चा रिव्ह्यू आपला येणार आहे तो म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आयुष्यावरती बनलेला चित्रपट। तो चित्रपट सुद्धा मी पाहिला आहे आणि त्याच्यावरती रिव्ह्यू करणार आहोत। मित्रांनो, ह्या दोन्ही चित्रपटांचं मला कौतुक ह्या गोष्टीसाठी वाटतं, दोघंही खूप चांगले अष्टपैलू ॲक्टर आहेत आणि दोघंही डेब्यू करतायत डिरेक्टिंगमध्ये पहिल्यांदा। रणदीप हुड्डा सुद्धा डिरेक्टिंग करतायत आणि कुणाल खेमूने सुद्धा डिरेक्टिंग केलेलं आहे। दोघांचेही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झालेले आहेत। दोघांचेही चित्रपट, दोघांचा स्ट्रगलिंग काळ सुद्धा तोच होता, जेव्हा ते दोघंही एकत्रच इंडस्ट्रीमध्ये आलेले होते, तोच काळ होता आणि त्या दोघांचं डिरेक्टिंग सुद्धा एकाच वर्षी एकाच दिवशी होत आहे आणि दोघंही अष्टपैलू ॲक्टर आहेत। दोघांचेही चित्रपट त्या लेवलला बरोबर आहेत। रणदीप हुड्डाचं बोलायला गेलं तर ह्या अगोदर तुम्ही हायवे मूवी बघितला असेल, सरबजीत बघितला असेल, किकमध्ये सुद्धा त्याची तुम्ही ॲक्टिंग पाहिली असेल किंवा इतर दुसरे मूवीज आहेत। वन्स अपॉन टाइम इन मुंबईमध्ये सुद्धा त्यांनी एका कमिशनरचा रोल केलेला होता, तो सुद्धा खूप चांगला होता आणि रणदीप हुड्डाच्या ॲक्टिंगच्या विषयी ते काही संशयच नाही आहे। मित्रांनो, आता आपला नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। जर तुम्हाला पाहायचं असेल आणि त्याचा रिव्ह्यू बघायचा असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चांगलं भलं।